तर मी त्यांना ऑफर केली होती, तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. तर त्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशातच जागा वाटपाचा फॉर्म्युलावरही चर्चा केली जाते. महायुती, महाआघाडी, इंडिया, युपीए सगळी गणिते आखली जात आहेत. अशातच राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या दोन्ही पक्षांचा समावेश आतापर्यंत तरी ना इंडिया आघाडीत झाला आहे ना युपीएत. अशातच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला मोठी ऑफर दिली आहे. राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम हा मोठा पक्ष आहे, यामुळे काँग्रेसने आमच्याकडे प्रस्ताव घेऊन यायला हवं, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. नाही, एम ची आमची तयारी आहे की कोणी आलं तर बरं, नाही आलं तरीही बरं, अजून बरं. पण काय आहे की जेव्हा निवडणूक येते ना, तर आमच्यावर हे आरोप, विशेषकर जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आपल्याला म्हणायचं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, ते आम्हाला की नाही एम आली तर भाजपला हे फायदा होतो. तर मी त्यांना ऑफर केली होती की तुम्हाला असं वाटत असेल तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. पण आज काँग्रेसपेक्षा माझी पार्टी मोठी आहे महाराष्ट्रामध्ये, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. कारण काँग्रेसचा एकही खासदार लोकसभेमध्ये नाही आहे, शून्य आहे त्यांची ताकद. आणि एमआयएमचे एक खासदार आहे, मग त्यांच्यापेक्षा जास्त. तर त्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे खऱ्या अर्थाने, की तुम्ही आम्हाला घेतो का सोबत. तरीसुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा असेल तर मी पुन्हा 1-2 वर्षापूर्वी मी असं प्रस्ताव दिलं होतं, काही प्रतिसाद आला नाही होता. मी पुन्हा त्यांना हे सांगितलेलं आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचंच असेल तर सगळं जे घटक आहे त्यांना सोबत घेऊन चाललं तर बरं होते. आता त्यांच्यावर निर्भर आहे, मी चेंडू टाकलेला आहे. आता त्यांचं काय उत्तर येतील ते बघू आपण. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी 2019च्या निकालानुसार 23 जागांवर भाजप, 18 जागांवर शिवसेना, 5 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. मात्र बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार विजयी झाले होते. मे 2023 मध्ये त्यांचं निधन झालं आणि यामुळे काँग्रेसकडे एकही खासदार आता महाराष्ट्रात शिल्लक राहिला नाहीये. याचाच संदर्भ घेत इम्तियाज जलील यांनी इंडिया आघाडीमध्ये समावेश करण्याबाबत विधान केलंय. याबद्दलची अधिक अपडेट, सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, वाचायची असेल तर यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.